महाराष्ट्रातील कंत्राटदारांची 86,000 कोटींची बिलं अडकली आहेत। राज्यातील शासकीय विभागांकडे कंत्राटदारांची 86,662 कोटींची देयकं प्रलंबित आहेत। बिलं वेळेत न मिळाल्यामुळे कंत्राटदार आर्थिक अडचणीमध्ये आलेले असून 18 ऑगस्टला मुंबईमध्ये आंदोलन करणार आहेत। रोहित पवार देखील या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती कळतेय। कामं कशी कोणाला दिली जातात याच्यावर बोलायचं झालं तर त्याच्यावर आपण व्हाईट पेपर सुद्धा काढू शकतो। मराठी जे सर्व सामान्य परिवारातले कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचे 80-90 हजार कोटी अजून प्रलंबित आहेत। 18 तारखेला एक खूप मोठं आंदोलन त्यांच्या माध्यमातून मुंबईला तिथे घेतलं जाणार आहे, ज्याच्यासाठी मी स्वतः जाणार आहे, आमचे नेते तिथे जातीलच। आता मराठी कॉन्ट्रॅक्टर आंदोलन करतायत, मात्र गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर, आंध्राचे कॉन्ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात या नेत्यांना मलिदा देत असल्यामुळे ते मजेत आहेत, विमानावर विमानं घेत चाललेली आहेत, हवेत त्या ठिकाणी जात चाललेले आहेत। पण मराठी कॉन्ट्रॅक्टर मात्र दुर्दैवाने त्या ठिकाणी अडचणीत आलेला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे।